सतर्क प्रेक्षक हो, आता 8:30 वाजायला आलेत. परत हा 24 तास उलटायच्या आत हा चौथा आवाज आपण ऐकताय. कुठेच काही विमान दिसत नाहीये, कुठेच कसलं वाहन दिसत नाही, कसली तबकडी दिसत नाहीये आणि हा आवाज संपूर्ण ब्रह्मांडातून घुमतोय आणि उंबरज भागामध्ये जास्तीत जास्त घुमतोय. इथं पण माणसांची गर्दी झाली आहे. खाली पहा, हो का, ती माणसं बाहेर दिसत आहेत. सर्व माणसं बाहेर आले, सर्व माणसांची ही चाललेली आहे. हो का, तिकडे सुद्धा आपण माणसांची गर्दी आहे. रात्रभर उमरजची माणसं जागी आहेत. मी कॉन्टॅक्ट केला हा, आणि इस्रोने असं सांगितलेलं आहे आता जस्ट मी त्यांच्या चेअरमॅनशी बोललो हा, की ही सायकल आहे सन इरेप्शनचं. हा, ते 7 किंवा 11 वर्षांनी होतं. त्यामुळे असे साऊंड तयार होतात. काही ठिकाणी लाईट सुद्धा तयार होतात. तर हे जसं तुम्ही म्हणाला जपानमध्ये घडलं तसं नॉर्वेला पण घडलं. ते 7 ते 11 वर्षांनी असं सायकल होतं. त्या घटना 2-3 दिवसातच घडलेल्या आहेत. सतर्क केल्याच्या वतीने मी तुमची सतत ऋणी आहे सर. आणि तुम्ही अपडेट दिला, मला एक अर्ध्या तासात अपडेट दिला सर. ज्यांनी अपडेट दिले ते आपल्या इस्रोचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर एस व्यंकटेश शर्मा यांच्याशी मी लगेच कॉन्टॅक्ट केला. ओके. आणि त्यांचं आता ऑब्झर्वेशन चालू आहे, कारण आपले जे काही लॉन्चिंग चालू आहेत आकाशामधले त्याच्यासाठी याचा अभ्यास आम्हाला आवश्यक असतो. सजीव सृष्टीला यापासून काही धोका निर्माण होईल का? नाही, याचा धोका वगैरे काहीच नाही. ही सायकल्स आहेत, परंतु एन्व्हायरमेंट मध्ये थोडे बदल होत राहतात. टेम्परेचर मध्ये बदल होतात, इतर काही बदल होतात. त्यामुळे ते होतात 100%. पण डायरेक्ट इफेक्ट जो आहे आज सजीवांवर काही नाही. सध्या इस्रोला एक्सपर्ट म्हणून ऍडवायझर म्हणून काम करतोय इंटरनॅशनल एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन रामेश्वर. ओके. याचा नॉर्थ इंडियाचा मी प्रमुख आहे. ओके. आणि तुम्ही मराठीतून बोलताय, कारण आपले तुमची सतत आहे की तुम्ही मराठीतून बोलताय. तुम्ही पुणेकर आहात, देशमुख आहात, मराठी आहात, याचा अभिमान आहे. माझा एक मराठी माणूस आज तिथं काम करतोय म्हणून सतर्क इंडियापर्यंत मी पोहोचू शकते. मी सतर्क इंडियाची संपूर्ण टीम, संपादक असतील विराट कदम, मी स्वतः संतोषी जगदाळे आणि संपूर्ण टीम आणि प्रेक्षक यांच्या वतीने मी तुमची शतशः ऋणी आहे. कारण सगळीकडे भीतीचं वातावरण पसरले. मला बरेच येत आहेत. काही घाबरण्याचं काहीच कारण नाही. धन्यवाद.